मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात गरीब राष्ट्राध्यक्ष होके मुइका हे उरुग्वेचे माजी राष्ट्राध्यक्ष होते। पण त्यांची ओळख जगातील सगळ्यात गरीब राष्ट्राध्यक्ष म्हणून अधिक प्रसिद्ध होती। राष्ट्राध्यक्ष असूनही त्यांनी कधीच सत्ता, संपत्ती, आलिशान जीवनशैलीचा मोह केला नाही। ते एका छोट्याशा शेतात पत्नीबरोबर राहायचे। त्यांची एकमेव जुनी वोल्क्सवॅगन बीटर कार स्वतः चालवायचे। त्यांच्या घरात ना नोकर मंडळी ना सुरक्षा व्यवस्था। 1960 ते 70च्या दशकात त्यांनी तूप मारोस या क्रांतिकारी चळवळीत भाग घेतला आणि त्यामुळे 15 वर्ष त्यांना तुरुंगवास भोगावा लागला। त्या काळात त्यांना अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, पण त्यातून त्यांनी माणुसकीचा आणि साधेपणाचा खरा अर्थ समजून घेतला। 2010 ते 15 दरम्यान राष्ट्राध्यक्ष असताना त्यांचा पगार 90% गरिबांसाठी ते दान करायचे। सामाजिक सुधारणांची दिशा ठरवणारे अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले। त्यांच्या भाषणांमध्ये नेहमीची माणुसकी, पर्यावरण आणि गरिबीची बाजू असायची। साधेपणात समाधान आहे हे त्यांचं तत्व होतं आणि वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालं। त्यामुळे मृत्यूने जगात एक आदर्शवादी, तत्वनिष्ठ आणि जनतेशी मनापासून जोडला गेलेला नेता गमावला। होसे हे आजही जगाला सांगून जातात की खरी श्रीमंती ही अंतःकरणात असते, संपत्तीत नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।